जय महाराष्ट्र. अक्कलकुवा तालुक्यामध्ये आमच्याकडे होळी नृत्य असतं आणि त्याच्यामध्ये खास करून डिंडू नृत्य जे कदाचित भारतामध्ये कुठे नाही असेल ते आमच्या अक्कलकुवा तालुक्यापासून सुरुवात होतो. सजोडण म्हणून गाव आहे, तिथे मोठे डिंडू सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर सजोडणमध्ये डिंडू नाचल्यानंतर दुसऱ्या दिवशी आली होळी जाहीर. नाला आहे, राजमौली आहे, चौकी अंबली आहे, मधुनपाडा आहे, राजपूर आहे, असं जे 8-10 दिवस आमचा कार्यक्रम असतो. आणि आदिवासी समाज त्याच्यात खास आहे. नवीन जे असतात नाचणारे त्याला आम्ही मुली म्हणून नाव घेतो, त्याला मुलं म्हणून सांग. मुलं जरी नाचायला गेला पण पूर्ण पेराव हा बाईचं पेराव घालून तो जातो आणि त्याचं नाव सुद्धा मुली म्हणूनच त्याचं नाव घेतलं जातो. म्हणून एक विशिष्ट जर बघायला गेले होळी म्हणून, तर होळीचं खास जर आमचं असेल आता भोंगडी असेल, होळी नृत्य, काठी हे असेल, पण त्याच्यामध्ये खास करून आमचे डिंडू नृत्य असतं आणि त्याच्यामध्ये आदमी हा मुलीचा पेराव घालून नाचतो आणि त्याला मान्यता आहे. 2 वर्ष एक आता या वर्षी डिंडू नाचला तर मागच्या वर्षी होणार नाही आणि नंतर मग दुसऱ्या वर्षी येतो, पण त्याची पालणी असते. त्याचा विशेष एक आहे की जो नवीन नाचायला जातो किंवा ते डिंडू नाचायला जातो त्याच्या फक्त बोट एवढंच धुत होतो. आंघोळ जोपर्यंत डिंडू मध्ये गेल्या नाचतो तोपर्यंत, जोपर्यंत 10 दिवस ते पूर्ण होत नाही तोपर्यंत आंघोळ नाही, काय नाही, फक्त बोट एवढं धुत. ते पालणी असते, ते प्रत्येक समाज नाही करू शकत. त्याच्यामध्ये फक्त आदिवासी समाज मोठा उत्साहाने भाग घेतात आणि ते कार्यामध्ये एक देव नाचणं जे आम्ही सांगतो तर ते फक्त आदिवासीच करू शकतात. दुसरं